नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर वाजले दुपारचे 4. तर जेवण काय झालंच नाही, कारण आमच्या आहोंची वाट बघत बसले होते आणि ते काही जेवायला आले नाहीत. त्यामुळे या दोघींना झोपवता झोपवता मला कधी झोप लागली तर ते समजलंच नाही. आणि म्हणून मग म्हटलं आता भूक तर लागली आहे, म्हणून थोडासा सरबत घेतला. तसं मी उपाशी नव्हते, मी यांच्यासोबत दोघींसोबत पराठा खाऊन घेतला होता. बट स्टील भूक म्हणजे सगळं आपण खातो ना, चपाती भाजी भात आमटी, मगच पोट भरल्यासारखं वाटतं. तर असो, तर आज एका स्पेशल विषयावरती मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे. एकच मिनिट, मी कॅमेरा स्टील ठेवते सो दॅट मी इझिली तुमच्यासोबत बोलू शकते. हे झालं असं की एक 8 दिवसापूर्वी एक मुलगी कामानिमित्त आमच्या घरी आली होती. तर असंच म्हणजे आपण एखाद्याच्या घरी जातो, मग त्यांचं आपण घर बघतो, घर आवडतं, मग आपण त्यांना विचारतो की तुमचं स्वतःचं घर आहे का. तर अशा भरपूर गोष्टी होतात, चर्चा होतात. तर ती आली आणि तिने मग विचारलं की तुमचं स्वतःचं घर आहे का. म्हटलं हो, स्वतःचं घर आहे. मग ती मला म्हटली का दीदी, मला पण आमचं स्वतःचं घर जे आहे तर ते घ्यायचं आहे, आणि जर तुमच्यासारखंच मला पण घर घ्यायचं आणि जर इथे कुठे घर वगैरे असेल तर नक्कीच सांगा. 2 मिनटं. तर एखाद्यानं आपल्याकडे काहीतरी विचारलं आणि मग जर त्याचं आपल्याकडे उत्तर माहीत असेल तर नक्की आपण सांगतो. म्हटलं आमच्या समोरच भरपूर कन्स्ट्रक्शन चालू आहेत, पण म्हटलं जर घर घेणारच असाल तर रिकामा प्लॉट घेऊन त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन करा, तुम्हाला सोपं जाईल असं मी त्यांना सजेस्ट केलं. पण रिकामा प्लॉट घ्यायचं म्हणजे आपल्याकडे प्लॉटचे थोडेफार रक्कम जी आहे, प्लॉटची फुल रक्कम जी आहे तर ती लागते. प्लॉट आपल्याला लोनवरती मिळत नाही. तर मग ती म्हटली नाही आहेत पैसे. मी म्हटलं मग थोडेफार डाऊन पेमेंट, जरी तुम्ही लोन करताय ना तर थोडंफार डाऊन पेमेंट, साधारण आता प्रत्येकाचं वेगवेगळ्या बँक स्टेटमेंटमध्ये डिपेंड करते, पण थोडेफार तरी पैसे तुमच्याकडे पाहिजेत. सो दॅट डाऊन पेमेंट बँकेला भरावं लागतं. जरी बँक तुम्हाला 80-90% लोन देते तर थोडंफार डाऊन पेमेंट भरावं लागतं. डाऊन पेमेंट झाल्यानंतर गव्हर्नमेंटला जे आपण टॅक्स भरतो, ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी म्हणतो, तर ती आपल्याला भरावी लागते. मग थोडेफार पैसे आपल्याकडे हवेत जर आपण घर घेतोय. तर तिला यातलं काहीच माहिती नव्हतं. तर मग विचार केला की अशा भरपूर अशा लेडीज असतील की. तर आज छान असं संध्याकाळच्या दूध बिस्किटचा बेत आम्ही वरतीच गार्डनमध्ये केला, कारण छान वातावरण झालं होतं आणि हे दोघे थोडंसं खेळतात पण बाहेरच्या वातावरणामध्ये, म्हणून थोडंसं वरतीच निवांत बसलो. आणि आज एक छान गोष्ट अशी झाली होती की नेहमी आमची राशी जी आहे तर ती सकाळी लवकर उठते, त्यामुळे तिला दुपारची पण लवकर 12:30-1ला झोप येते. आणि मग तिची टायमिंग वेगळी, गिरिजाची टायमिंग वेगळी झोपायची, असं होतं. आज मी काय केलं, थोडंसं दोघींना एकत्रच झोपवलं 3 वाजता. छान 3 ते 5 दोघी पण निवांत झोपल्या आणि 5 वाजता बरोबर त्या उठल्या. तर त्यामुळे असं झालं की मधला जो 2 तासाचा वेळ होता तर तो मला मिळाला. व्यवस्थित मी तो युटिलाइज केला. घरची तर भरपूर अजून कामं बाकी आहेत, पण मी थोडंसं माझं जे काही ऑफिसचं काम असतं ना तर त्याच्यासाठी तो जो वेळ होता तर तो युटिलाइज करून घेतला. आणि असं वाटतं का 2 तास म्हणजे 24 तासासारखे आहेत, आणि इतक्या फास्ट इतकी एनर्जी येते त्या 2 तासांमध्ये. मुलं झोपलीत ती, आणि फास्टमध्ये मी भरपूर अशी माझी पेंडिंग कामं होते ऑफिसची तर ती सगळी फटफट करून घेतलेत. आणि मग नंतर या दोघी उठल्यानंतर छान आम्ही निवांत जरासं गार्डनमध्ये दूध बिस्किट खायला बसलो. तर आज ना तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे की इंस्टाग्रामवरती एक मी पेज बघितलं, चालतंय की ओ नावाचं. तर मला असं वाटतं की ते पेज कोल्हापूरचं असावं. मी इन डिटेल नाही बघितलं, फक्त मी वरवरचा थोडासा कंटेंट बघितला जो की मला खूप जास्त आवडला, आणि म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण सध्या आपण सगळे लाईफच्या अशा स्टेजला आहोत की सध्या एंटरटेनमेंट असेल किंवा प्रेमाचा कंटेंट असेल तर याच्याही पेक्षा आपल्याला सध्या मोटिवेशनल कंटेंट असेल तर तो जास्त चांगला वाटतो. कारण मोटिवेशनल कंटेंट बघितला ना की आपल्या लाईफमध्ये सुद्धा आपल्याला असं वाटतं का इतरांच्या लाईफमध्ये इतक्या चांगल्या गोष्टी होत आहेत ना, तर त्यातल्या थोड्याफार गोष्टी तरी आपण स्वतः आपल्यामध्ये कराव्यात. जर इतर लोकांना इतके संकट असून जर ते त्यातून ओव्हरकम करतात, वरती येतात, तर नक्कीच आपण आपल्या लाईफमध्ये सुद्धा
सुद्धा करू शकतो. तर त्या चॅनलवरती असा एक छानसा संदेश दिला होता की तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट आले, कितीही जबाबदाऱ्या असल्या, तर ते बघून तुमच्या डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा, म्हणजे त्या संकटांना घाबरण्यापेक्षा एक जबाबदाऱ्या किंवा एक संकट जर आपण व्यवस्थितपणे पार पाडली, तर तो जो संकटाचा डोंगर झालेला असतो ना, तर तो हळूहळू कमी व्हायला चालू होतो. फक्त सुरुवात ही आपल्याला नेहमीच करावी लागते. आणि ते खरं आहे की आपल्याला असं वाटतं की नाही, आपल्याकडून हे पॉसिबल नाही आहे, खूप मोठं आहे, पण तसं नसतं. जर आपण त्याच्या डीपमध्ये गेलो आणि जर हळूहळू छोट्या गोष्टी आपण करायला लागलो ना, की आपल्याला नाही समजत की कधी आपण इतक्या मोठ्या अचिव्हमेंट्स केलेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टी होतात, तर ते ऑटोमॅटिकली होऊन जातात. त्यामुळे फक्त सुरुवात करणं हेच महत्त्वाचं आहे. एकदा की सुरुवात केली ना, की गोष्टी सगळ्या एकदम फास्टमध्ये होऊन जातात. तर रेकॉर्डिंगसाठी फोन लावला होता तिथं, तर तेवढ्यात राशीची नजर गेली त्याच्यावरती. नजर गेली म्हटल्यावरती मॅडमने लगेच माझा फोन घेतला आणि लगेच मला आणून दिला. गिरिजाचा अजिबात मूड नव्हता फोटो काढण्यामध्ये किंवा रेकॉर्डिंग करण्यामध्ये. तर तिला काहीतरी वेगळंच सांगायचं होतं. तिचे बाबा पलीकडेच होते, काम करत होते, त्यामुळे आय थिंक ती तिकडं बघत बसणार होती. पतंग तर वर आहे तिकडं. हे राशी, अगं पतंग बघ ना कुठे. काय आलं? तर जेवण तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. जे आपण काम करतोय, धावपळ करतोय, तर छान जेवायला असलं की समाधानाने झोप लागते. आज मस्त केलं होता सकाळच्या भाताला फोडणी दिलेली, त्यानंतर बटाट्याची भाजी, डाळीची आमटी, तर हे सगळं आज मस्त केलेलं. आणि सगळ्यात पहिला फोडणीचा भात जो होता, तर तो यांना खायला दिला. स्वयंपाक घरामध्ये काम करणं किंवा जेवण करणं मला मुळातच पहिल्यापासून असं फारसं कधी अट्रॅक्ट केलं नव्हतं किंवा कधी असं आवडलं नव्हतं. म्हणजे नाही का, असं भरपूर मुलींना असतं की खूप रेसिपीज वेगवेगळ्या असतात, मग ते ट्राय करायचे, कसे करायचे. माझ्या तर मैत्रिणी अशा पण होत्या की असं रेसिपी लिहून घ्यायच्या. टी व्हीवरती पहिला नाही का शोज लागायचे, मग त्या रेसिपीज लिहून घ्यायच्या, मग ते करून बघणार. असं भरपूर मुलींना सवय असते करायची. मुलींनाच नाही, मी भरपूर मुलं पण बघितलं जे रेसिपीज लिहून घेतात आणि करून बघतात. तर सवय असते. तर मला असं पहिल्यापासूनच कधीच असं स्वयंपाकघराची असं कधी आवड असं कधीच नव्हती. पण म्हणतात ना की जबाबदारी पडले की सगळ्या गोष्टी आपण शिकतो आणि कराव्याच लागतात, असं आहे. तर मी माझ्या बऱ्याच आधीच्या पण व्हिडिओजमधून तुम्हाला वारंवार सांगत असते की मुलीच नव्हे तर मुलांनासुद्धा स्वयंपाक जो आहे तर तो यायला हवा. म्हणजे आपलं बेसिक जे खाणं असतं ना, चपाती, भाजी, भात, आमटी, भाकरी, तर हे सगळ्यांनाच यायला हवं. कारण आता मी एकतर माझं लग्न झालं आहे, मुलं वगैरे झाल्यात, संसार चालू आहे, म्हणून मी करते ठीक आहे, ठीक आहे. बट माझा भाऊसुद्धा सध्या कामानिमित्त बाहेर गावी राहतो आणि मग तिथं त्यावेळेला त्याला मेसचं जे जेवण असतं ना, तर मग ते चांगलं असतं नसतं, असा वेगवेगळ्या गोष्टी असतात जिथे आपण जातो तिथं. मग जर आपल्याला स्वतःला जर जेवण करता येत असेल किंवा कधी मेसला सुट्टी वगैरे असेल, तर मग बाहेर कुठेतरी खायचं वगैरे, तर एवढं करत बसण्यापेक्षा जर बेसिक गोष्टी आपल्याला करता येत असतील ना जेवणातल्या, तर मला वाटतं कधीही ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जे आहे तर ते बेटर असतं. म्हणजे भाजी, आमटी, भाकरी, चपाती या ज्या बेसिक गोष्टी आहेत तर त्या प्रत्येकालाच जमल्या पाहिजेत. उपीट पोहे असेल तर ते प्रत्येकालाच जमलं पाहिजे. तर मला अशी जेवणातली फारशी आवड नाही आहे, पण वेगवेगळे पदार्थ खायची मला खूप इच्छा होते. म्हणजे एखाद्या पदार्थाचं नाव जरी घेतलं ना, की मग त्या पदार्थाची लगेच ते खायचं, ते आणायचं आणि ते खायचं, अशी इच्छा मनात होते. तर तीच इच्छा मी आता थोडं प्रयत्न करते की वेगवेगळ्या डिशेस ट्राय करायच्या. लास्ट टाईम तुम्ही बघितलं होतं मी पांढरा रस्सा ट्राय केला होता, बट तो काय एवढा खास असा झाला नव्हता. म्हणजे पांढऱ्या रस्साची मी तुम्हाला सांगितलं की 3 नंबरमध्ये असा तो झाला होता. बट स्टील आता परतच्या वेळी त्याच्यामध्ये काहीतरी पुन्हा चेंजेस वगैरे करून मी ते ट्राय करून बघणार. असो, तर आज मी भाकऱ्या करून घेते, कारण आमच्या घरामध्ये कंपल्सरी रोज सकाळ संध्याकाळ जे आहे तर ते भाकरीच करायला लागते. तर भाकरीवरून पण गोष्ट मला आठवते. म्हणजे लग्न झालं होतं ना सुरुवातीला, तर त्यावेळी मी ज्या भाकऱ्या करायच्या ना, तर त्या अगदी अशा पातळ व्हायच्या, सोबतच त्याला असं मधून होल्स पडायचं, म्हणजे व्यवस्थित होत नव्हत्या थोडक्यात. बट आत्ता व्यवस्थित सगळं जमतं आहे, कारण कन्सिस्टंटली मी ती गोष्ट शिकते आहे आणि मनापासून शिकते आहे महत्त्वाचं म्हणजे. त्यामुळे मनापासून केलेली कुठलीच गोष्ट वाया जात नाही. तर मी किचनमध्ये काहीतरी करायला म्हटल्यावरती आता गिरिजाने नवीन चालू केलं आहे की पिंप डबे काहीतरी घ्यायचं आणि मग किचन कट्ट्यावरती चढायचं, माझ्यासोबत तिथे काम करायला बसायचं. तर भाकरी बघा मस्त अशी गोल टम्म फुगलेली आहे.
तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमच्या फॅमिली, तुमच्या फ्रेंड्ससोबतसुद्धा आपला जो चॅनल आहे तर तो शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.